कहाटूळ येथील महिलेच्या खून प्रकरणी अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। खून केल्याची आरोपीने दिली कबुली। शहादा पोलीस ठाणे व एलसीबी पथकाची कारवाई। कहाटूळ तालुका शहादा येथील 65 वर्षीय राणूबाई बाप दुर्लभ इशी या महिलेच्या खून प्रकरणी गावातीलच एका 65 वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून डोक्यात वार करून नंतर गळा आवळून राणूबाईचा खून केल्याची कबुली आरोपी भिला लोटनमाळी याने दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कहाटूळ गावातील राणूबाई दुर्लभ इशी 65 वर्षीय महिला 8 फेब्रुवारी पासून घरातून बेपत्ता होती। 3 मार्च 2026 रोजी धुलीवंदनाच्या दिवशी गावाला लागून असलेल्या छोटू पाटील यांच्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता। राणूबाई यांचे भाऊ कृष्णा पवार यांनी राणूबाई यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून मृतदेहाची ओळख पटवली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता। राणूबाईचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले होते। यानंतर पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला होता। खुनाची घटना घडल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून शहादा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या। मात्र या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसल्याने तपासात अडचणी येत होत्या। अखेर पोलिसांनी सीडीआर विश्लेषण व विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले। तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांनी दिलेल्या माहितीचा आधार घेत पोलिसांनी हा खून कहाटूळ गावातीलच भिका लोटनमाळी वय 65 याने केल्याचे उघड केले। खुनाची ओळख पटताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। त्याची चौकशी केल्यावर त्याने सतत पैसे मागत असल्याचे संतापातून राणूबाई इशी यांचा डोक्यात वार करून व गळा आवळून खून केल्याची कबुली दिली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, एलसीबीचे उपनिरीक्षक विकास गुंजाळ, शहादाचे उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार देवीदास विस्पुते, योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी, पोलीस शिपाई विकास शिरसाट, भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी, कपिल मंदिल, एलसीबीचे पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मोहन ढमडेरे, दादाभाई वाघ, मुकेश तावडे, सचिन वसावे, विशाल नागरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। ब्युरो रिपोर्ट सुमित गिरासे, बेधडक मी मराठी न्यूज, शहादा। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। दिनांक 8/2/2026 रोजी एक 65 वर्षीय महिला कहाटूल गावावरून ती हरवलेली होती आणि त्या अनुषंगाने यामध्ये पोलीस स्टेशन शहादामध्ये 17/2026 मिसिंग क्रमांक दाखल करण्यात आला होता। त्या मिसिंगच्या तपासादरम्यान दिनांक 3 मार्च 2026 रोजी एक प्रेत मिळाली होती शेतामध्ये आणि त्या अनुषंगाने ती प्रेत सदर हरवलेली महिलाची आहे अशी निष्पन्न झाल्यावरून आणि पोस्टमॉर्टमचे नंतर जे ॲडव्हान्स माहिती रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये घातपात झाल्याची बाब समोर आल्याने यामध्ये क्राईम नंबर 279/2026 हा 103/1/238 भारतीय न्याय संहिताचे अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पहिले 2 दिवस पोलिसांना यश मिळालेला नव्हता आणि तपास करत असताना जे मिळालेली माहितीवरून सदर महिलेची काही जे अंगावर असलेली ज्वेलरी होती ती गायब होती। त्या ज्वेलरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन शहादाकडून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाकडून तपास करण्यात आला होता आणि त्याची माहिती गोळा करणं सुरू होता। त्या दरम्यान CCTV फुटेजचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले होते आणि तांत्रिक विश्लेषण करण्यात आला होता। यामध्ये एक संशयित बाबत माहिती पडल्याने त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचा समोर आलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना सदर व्यक्ती भिला लोटनमाळी वय 65 वर्ष राहणार कहाटूल गाव यांना
अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे 7 दिवसाची 10 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास सुरू आहे प्राथमिकरित्या त्या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहाराबाबत समजलेले आहे आणि त्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा करण्यात आला असा एक प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु अजूनही तपास सुरू असल्याने एक निश्चित आणि कारण ते तपासाअंती सांगणे योग्य राहील. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये असं दिसत नाही की याच्यामध्ये इतर कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे, परंतु ती संभावना नाकारता येत नसल्याने एकूण पूर्ण तपास झाल्यानंतरच आपल्याला सांगणे योग्य राहील. नवीन गोष्टी निष्पन्न झाल्यास आम्ही नक्की आपल्याला अवगत करू.